राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मुरगुड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि कैलासवासी बाळासाहेब जमादार सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं जीवन शिक्षण विद्यामंदिर, कन्या विद्यामंदिर आणि लिटल मास्टर गुरुकुल मुरगुड इथं विद्यार्थ्यांसाठी मोफत दंत आणि मौखिक आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडलं। कार्यक्रमाचं उद्घाटन सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक संजय घाडगे यांच्या हस्ते झालं। प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक भोई यांनी उपस्थितांचं स्वागत केलं। मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी प्रास्ताविक केलं। त्यानंतर संजय घाडगे यांनी मनोगत व्यक्त केलं, तर डॉक्टर अमोल लाहोटी यांनी विद्यार्थ्यांना दातांचं आरोग्य, तोंडाची स्वच्छता, दातांच्या आजारांपासून बचाव आणि नियमित दंत तपासणीचं महत्त्व याविषयी मार्गदर्शन केलं। आभार प्रदर्शन आकाश दरेकर यांनी केलं। शिबिरात डॉक्टर अमोल लाहोटी, MDS दंत शल्य चिकित्सक कोल्हापूर डॉक्टर स्वप्नील मगदूम आणि डॉक्टर मुस्कान जमादार यांनी विद्यार्थ्यांची सखोल दंत आणि मौखिक आरोग्य तपासणी करून आवश्यक उपचार तसंच सल्ला दिला। या शिबिरामध्ये जीवन शिक्षण विद्यामंदिरचे 114 विद्यार्थी, कन्या विद्यामंदिरच्या 110 विद्यार्थिनी तसंच लिटल मास्टर गुरुकुलचे सुमारे 60 विद्यार्थी अशा एकूण 284 विद्यार्थ्यांची दंत तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान काही विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून आवश्यक त्या विद्यार्थ्यांचे दात काढण्याची उपचार प्रक्रिया करण्यात आली, तसंच त्यांना औषधोपचारही देण्यात आले। याशिवाय प्रत्येक विद्यार्थ्याला दंत स्वच्छतेबाबत जनजागृती करत एक टूथपेस्ट भेट देण्यात आली। या उपक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। विद्यार्थ्यांच्या आरोग्यदायी भविष्यासाठी अशा आरोग्यविषयक शिबिरांचं नियमित आयोजन व्हावं अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली। यावेळी माजी नगरसेवक विशाल सूर्यवंशी, अमर सनगर, सचिन मेंढके, दत्तात्रय साळोके, रघुनाथ सूर्यवंशी, संदीप सनगर, अजिंक्य पाटील, विनय पाटील, राजेंद्र भारमल, विक्रम घाडगे, योगेश चौगले, निखिल कलकुटकी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते।